नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आजची गोष्ट आहे कोकणातली अंट्या आणि अंटूची. ह्या गोष्टीमध्ये आपण थोडंसं मागे जाऊया. अंट्याने आपली सुरुवात करताना म्हणजे आपल्या चॅनलचं मेन थीम हे ठेवलं होतं की तो एक कोकणातला साधासुद्धा माणूस आहे आणि ज्याला शेतीमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि जो गावातल्या उद्योजकांना आणि शेतीला प्रोत्साहन देतो. पण या अंट्याला भेटली अंटी आणि ह्याचं व्लॉगचं थीमच पालटून गेलं. म्हणजे अजूनही तो कोकणात राहतो, येऊन जाऊन असतो आणि शेतीही करतो, पण कदाचित ती फक्त व्लॉगपुरतीच उरलेली आहे. तर ह्या अंट्याची अंटी खूप म्हणे शिकलेली आहे आणि एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ती जॉब करते. मुंबईत, बरं का, मुंबईत, रादर नवी मुंबईमध्ये. पण हिचा असा काय जॉब आहे की ही कधीही गावी असते, कधीही मुंबईत असते, कधीही काम करताना दिसत नाही. कदाचित तो दाखवत नसेल, पण गावी म्हणे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. हा स्वतः व्लॉग्स अपलोड करायला कुठेतरी नाक्यावर येतो आणि तिथे येऊन व्लॉग्स अपलोड करतो. मग ही काम करते तरी काय, ते काम ती करते तरी कसं बघावं. तेव्हा हे लोक खात असतात, पीत असतात, हिंडत असतात, प्रवास करत असतात. मग ह्या दरम्यान काम कसं होतं आणि जर सुट्टी घेऊन होत असेल तर मग एवढ्या सुट्ट्या मिळतात कशा. हिला वाटतं त्याचं व्लॉग करणं कमीपणाचं वाटतं आणि फारसं काही आवडत नाही. तसं बघायला गेलं तर फारच मिसमॅच कपल आहे आणि त्याबद्दल आपण कॉमेंट न केलेलंच बरं. कारण का, प्रत्येकाची आपापली चॉईस असते, प्रत्येकाचं आपापलं मत असतं आपला पार्टनर निवडण्याबद्दल. तर त्यांचं काहीही असेल, पण ज्याप्रमाणे व्लॉगमध्ये तिचा अपिअरन्स असतो, तिचा जो ऑरा आहे, ते पाहून एक प्रश्न सतत पडतो की जर मग एवढंच होतं तर मग अशा 12वी नापास मुलाबरोबर कसं लग्न केलं हिने, कशी प्रेमात पडली. ह्याच्या 2 शक्यता आहेत. एक म्हणजे प्रेम आंधळं असतं, तर हिचं प्रेम आंधळं होतं, तर आंधळ्या प्रेमापोटी केलं बाबा. आणि दुसरी म्हणजे व्लॉगर आहे भाई, तो पण सेट व्लॉगर. फक्त दिसायला शेती करतो म्हणून काय झालं, नुसतं शेती करणारा असता तर केलं नसतं कदाचित. पण तो शेतीबरोबरच व्लॉगर आहे हे आपल्याला विसरता कामा नये आणि तो बऱ्यापैकी डॉलरही छापतो. नाहीतर असा सीन कुठे पाहायला मिळतो की एखादी उच्च शिक्षित मेट्रो सिटीमध्ये राहणारी मुलगी एखाद्या सामान्य शेतकऱ्याशी लग्न करत आहे. सामान्य म्हटलं हा मी. त्याच्या दुसऱ्या बाजूला हा बनिकेत उर्फ अंट्या. ह्याने म्हणे व्लॉगिंग सुरू करायच्या आधी बरेचसे छोटे मोठे जॉब केले आणि कुठच्या तरी मोबाईलच्या दुकानामध्ये, म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक्सचे शॉप असतात त्यामध्ये ह्याने सेल्स पर्सन ते सुपरवायझरपर्यंतचा पल्ला गाठला. पण हा जास्त शिकलेला नाही आणि ह्याला शिक्षणात फारसा रस नव्हता, हे त्याने स्वतःच सांगितलेलं आहे. पण जेवढा शिकला होता त्या मानाने ह्याला बेसिक इंग्लिश तरी यायला हवं नाही का. पण त्याला तेही येत नाही की त्याच्या अहंकारामुळे त्याने कधी ते शिकण्याचा प्रयत्नही केला नाही. आता तुम्ही ह्यांची फॉरेन ट्रिपची किंवा हनीमूनची म्हणू शकता सिरीज बघितली असेल तर तुम्हाला अंदाज येईल की मी काय म्हणत आहे. माझं असं अजिबात म्हणणं नाही की इंग्लिश तुम्हाला आलंच पाहिजे, इंग्लिशच सर्व काही आहे, नाही, अजिबात नाही. पण थोड्याफार प्रमाणात तरी आलं पाहिजे. इतकं तरी आलं पाहिजे की समोरचा माणूस काय बोलतोय ते तरी आपल्याला समजलं पाहिजे. जेव्हा तिथे एका कॅप्टनने ह्याला विचारलं, जेव्हा तो नाश्ता करायला चाललेला तेव्हा, की हाऊ लाँग यू हॅव बीन हिअर, त्याला तो थँक्यू म्हणाला. थँक्यू म्हणून तिथून निघून गेला. त्या कॅप्टनचा चेहरा बघण्यासारखा होता. आणि जेव्हा त्या कॅप्टनने ह्याला विचारलं वेअर आर यू फ्रॉम, तेव्हा ह्याने सांगितलं मुंबई, महाराष्ट्र, ठाणे. अरे तुला एवढंही समजत नाही. जेव्हा कोणी आपल्याला विचारतो तेव्हा आपली पहिली आयडेंटिटी आहे की आपण इंडियन आहोत, भारतीय आहोत. तुझ्या पासपोर्टवर भारत गणराज्य लिहिलं आहे की ठाणे शहर म्युन्सिपाल्टी लिहिलं आहे की कोकणचा राजा लिहिलं आहे. इतकेही बेसिक मॅनर्स नाही आहेत तुमच्याकडे. त्याला तो विचारायचं होतं की कुठून आहात, त्याने काय सांगितलं असतं, त्याने त्याच्या देशाचं नाव सांगितलं असतं आणि नंतर तो कुठे राहतो किंवा त्याचं स्टेटचं नाव त्याने सांगितलं असतं. म्हणजे तू असंही बोलू शकला असतास की आय एम फ्रॉम इंडिया, मुंबई, राष्ट्र सर्वप्रथम. हे फक्त बोलायला नाही आहे, हे आचरणात पण दिसू द्या. असो,
तुमच्यासारख्या अनपढ लोकांकडून काय अपेक्षा करायची. आणि त्यांच्या इथल्या प्रत्येक गोष्टीला हा नावं ठेवायचा की ह्यांच्याकडे असंच आहे, कृत्रिम आहे, हे आहे, ते आहे, असं नाही केलं पाहिजे, आमच्या इथे जे आहे तेच चांगलं आहे, आमच्या इथला निसर्ग चांगला आहे, त्याला जपण्यासाठी आम्ही काय काय प्रयत्न करतो आणि तसंच राहिलं पाहिजे, आम्ही थोडक्यातच समाधानी आहोत, आम्हाला जास्त प्रगती नको, पण जी आहे त्याच्यातच आम्ही समाधानी आहोत. अरे मग तसेच राहा तुम्ही अशाच विचारांनी कधीच प्रोग्रेस नाही करू शकणार. ते त्यांच्या देशाची प्रगती करतायत, ते त्यांची संस्कृती दाखवत आहेत. तुम्हाला नाही आवडत तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. ह्यावरून असा एक प्रश्न पडतो की माणसाने प्रगती करूच नये का? म्हणजे प्रगती करण्याचे फक्त दुष्परिणामच आहेत, चांगलं काही होत नाही का? अरे चांगल्या बाजूकडे बघा ना. तू लोकांना सांगतो गावीच राहा, शेती करा, चाकरमानी बनू नका, आणि मग स्वतः काय केलंस? मग स्वतः एखाद्या कोकणातल्या मुलीशी, शेतकऱ्याच्या मुलीशी लग्न करायचं होतंस, जी तुला शेती करण्यात हातभार लावला असता. फॉरेनच्या पाटलिणीसारखा नाही बरं का, खरोखर हातभार लावला असता. म्हणजे स्वतः आपलं एक स्टेडी इन्कम ठेवायचं आणि दुसऱ्यांना ज्ञान द्यायचं. आणि तुझ्यासारखं शेतीबरोबर व्लॉगिंग करायचं म्हटलं तर आता कोकणात कचऱ्यासारखे व्लॉगर झाले. इतके व्लॉगर आणि इतकं तेच कंटेंट की लोक आता बघून बघून कंटाळली. त्यामुळे एकाचं दुकान धड चालत नाही आहे. आणि ह्याची सर्वांना पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळेच ते व्लॉगिंग बरोबरच दुसरे आपले बिझनेस ओपन करू लागले आहेत. आणि ते आता कोकणी यूट्यूबर आणि कोकणाचं सौंदर्य दाखवणारे कमी, आणि दुसरंच त्यांचं कोणी हटस्टे ओपन केलं आहे, तर कोणी खाण्यापिण्याचा पदार्थ विकतो आहे, तर कोणी बायको केली आहे चांगली. असे प्रत्येकाने आपापले जुगाड लावलेले आहेत. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे की काही ना काही वेगळे उद्योग तुम्ही करत आहात, नुसतं व्लॉगिंगवर अवलंबून नाही. पण मग तुम्ही दुसऱ्यांना त्या व्लॉगिंग थ्रू, तुमच्या इन्फ्लुएन्सर टॅग थ्रू दुसऱ्यांना तरी असं ज्ञान देऊ नका की फक्त शेतीच करा आणि बाकी काही करू नका. मुळात त्यांचं हनीमूनचं डेस्टिनेशनच चुकलं होतं. म्हणजे त्याच्या सो कॉल्ड मेड्डम बायकोने जे डेस्टिनेशन चूज केलं ते होतं चांगलं, पण ते काही वर्षांनी केलं असतं तरी चाललं असतं. पण हनीमूनसाठी ती जागा नव्हती. सकाळ संध्याकाळ नुसतं फिरतच राहा, चालतच राहा आणि रात्र झाली की पाय गळ्यात म्हणजे तसे नाही हो, दुखून पाय दुखतात ना फिरून. आणि ते त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की तो अत्यंत थकलेला आहे आणि त्याला काहीही इंटरेस्ट नाही आहे. रादर फिरताना पण ते कधी असे हनीमून कपलसारखे वाटले नाहीत. म्हणजे माझं असं म्हणणं नाही की हनीमूनला आलं म्हणजे काय सतत गळ्यात गळेच घालून फिरलं पाहिजे, पण कुठेतरी ती केमिस्ट्री मिसिंग होती. म्हणजे बायको कुठेतरी फास्ट तुरू चालते, ती आहेच तसली. ती कुठेतरी भलतीकडेच दुसऱ्याच लोकांबरोबर तुरू पुढे चालते. हा आपला एकटाच वेगळा तिच्या पुढे तुरू चालतोय कॅमेरा घेऊन. ह्याला हनीमून किंवा बायकोबरोबर टाईम स्पेंड करण्यापेक्षा ते व्लॉगिंग जास्त महत्त्वाचं, नाही का? एक दिवस चुकला नाही पाहिजे. नवीन जोडप्याने कसं लीजर हॉलिडेज घेतले पाहिजेत, आराम केला पाहिजे, सीनरी बघितली पाहिजे, कुठेतरी शांत बसलं पाहिजे, एकमेकांच्या सानिध्यात वेळ घालवला पाहिजे. हे काय आहे, सकाळी 5 वाजता उठून फिरायला सुरुवात, त्या रात्री 1 वाजेपर्यंत फिरतच राहायचं. तरी त्या मानाने ते नारंगी हॉलिडेज मार्फत गेलेले म्हणून थोडं तरी बरं होतं. ते लोक कॉन्टिनेंटल फूड बरोबरच इंडियन फूड प्रोव्हाइड करतात. भलेही थोडं नॉर्थ इंडियन साईडचं असेल, साऊथ इंडियन साईडचं असेल, एकदम कोकणी फूड असं तर तुम्हाला कुठेच मिळणार नाही ना. पण त्यातल्या त्यात इंडियन फूड होतं, ह्याच्यात पण त्या माणसाचं समाधान नव्हतं. त्याला फक्त आणि फक्त वडे मटणच पाहिजे. कुठे पण गेलं तर वडे मटण मिळालं पाहिजे, मच्छी मिळाली पाहिजे, ती सुद्धा कोकणी पद्धती. अरे हो, मी विसरलीच नाही का, हा इंडियन कुठे आहे? हा इंडियन नंतर आहे, कोकणी पहिले आहे, नाही का? परवा त्या वंदे भारतने प्रवास केला, तिथे पण हाच प्रकार घरून घेऊन आला होता, मटण आणि भात. म्हणजे अशी लोक ना मला खरंच कळत नाही. म्हणजे हे लोक डिझर्वच नाही करत कुठे फिरण्याचं, ह्यांनी तिथेच अडकून पडायचं, डबक्यातनं बाहेरच नाही यायचं.
ऐसा करेंगा तो कैसा चलेगा रे बाबा. रात्री आलेलं जेवण ते पण याने नाकारलं, रिटर्न केलं. का? तर घरी जाऊन आईच्या हातचा मच्छी भात खायचा आहे. अरे आईच्या हातचं नेहमीच खातो, माहिती आहे श्रावण बाळ आहेस ते, पण बाहेर आलं तर बाहेर थोडं एन्जॉय कर. तेच करायला लोक एवढं पैसे देतात. मग जर नाहीच करायचं होतं एन्जॉय, नुसतं बसायचंच होतं, तर मग कुठचं तरी दुसऱ्या ट्रेनचं साध्या कोकण कन्या पण चालली असती. वंदे भारतचा प्रवास कशाला केला मग? बरोबर, अंटीला पाहिजे असेल नाही का? अंटी हौशी आहे ना. बरं मंडळी, तुम्ही एक नोटीस केलं आहे का? हे लोक एवढ्या हायफाय दाखवतात, एवढ्या सुना, एवढ्या ह्यांच्या मोठ्या मोठ्या मिडम आहेत, आपली झमुरी पण त्यातलीच, पण ती पण ह्यांच्यातलीच होऊन बसली, ह्यांच्यासारखीच वागायला लागली, ह्यांच्यासारखीच बोलायला लागली. तशीच ही पण मॅडम, ही मॅडम, आंटी मॅडम एवढी हुशार आहे आणि एवढी हायफाय आहे, तर त्या घराचं लुक का नाही चेंज करत ही? आणि हे लोक असे घर कसं ठेवतात? म्हणजे सगळेच असे पसारावाले. कोकणात असं स्वच्छ राहणारी लोक पण आहेत, असं टापटीप राहणारी. म्हणजे त्या मानाने मी ते क्रेडिट ससुल्याला देईन. ससुल्याचं गावचं घर पण आणि मुंबईतलं घर, मुंबईतलं म्हणजे नवी मुंबईतलं, ते दोन्ही त्याने अत्यंत व्यवस्थित ठेवलं आहे. काही म्हणा, पण त्या बाबतीत तो व्यवस्थित आहे. आणि त्यात ते दोघेही गावचे आहेत, गावाकडचे आहेत. म्हणजे त्याची बायको पण गावातनं आलेली आहे आणि तोही गावातनं आलेला आहे. तो काही काळ मुंबईमध्ये होता, तो सांगत होता तसं, कुठे सायनला वगैरे राहायचा, पण बेसिकली ते गावाकडचेच आहेत. ह्याच्यासारखं नाही की आयुष्य ठाण्यात गेलं आणि आता येऊन जाऊन गावाला असतो. ते गावचं घर पण तसंच आणि इथलं पण तसंच. ते ठाण्याचं घर पण बघितलं काय अवतार करून ठेवलं आहे? ते टी व्हीच्या खाली सोफा ठेवला आहे. ते सोफ्यावर तर काय त्याचं सोफ्याचं उशांचं वगैरे काय ठिकाणाच नसतो. आणि मेन डोरच्याच कडीला कपडे बिपडे लटकवलेले असतात आणि नुसता घरभर पसारा असतो. काय त्या घराचं ठिकाणाच नाही आहे. त्यांना ते एसारेच्या ह्याच्यामध्ये मिळालं आहे, तर त्या घराला पण त्यांनी ते एसारेवालंच रूप दिलेलं आहे, खोली बनवलेलं आहे त्या घराला. म्हणजे फक्त आमच्या किरकिरे काकूच अशा नाहीत बरं का, यांच्या जोडीला हे पण आहेत. असो, तर परवाच्या व्लॉगच्या कमेंट्सवरून मला असं वाटलं की थोडंफार आपण ह्या विषयावर पण बोललं पाहिजे. तर त्यामुळे मी आज ही पॉडकास्ट बनवली. आय होप तुम्हाला आवडली असेल. आवडलं असल्यास मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि अजून पण तुमचे काही व्ह्यू पॉईंट्स असतील तर शेअर करा. मी अजून ह्याच्यावरती पॉडकास्ट घेऊन येईन. तर भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात. तोपर्यंत खा प्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. टेक केअर. बाय बाय. मासलामा.